ललाट प्रपटले अर्जितं कुंकुमां यतो भवानां येन शारदा प्राणेश्वरी विमला कमला वज्रेश्वरी सौभाग्यं प्रदायिनी ललाटं कुंकुमं अर्जवायो। मा जगदंबेच्या चरणी शब्द सुमन समर्पित करतो। त्या सुवर्णाताईंच्या ललाटावर गोडसा असं कुंकुम तेवत राहावं ही मा जगदंबेच्या चरणी प्रार्थना। सार्वजनिक दुर्गा माता नवरात्र उत्सव समिती गंगापूर 2025 वर्ष 9 आहे। गेल्या 8 वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमाचा दबदबा जपून ठेवणारा, वारसा जपून ठेवणारा एक राजकीय क्षेत्रातला एक आगळा वेगळा नेता आदरणीय संजय भाऊ जाधव पुनश्च त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। मा जगदंबेचे आशीर्वाद त्यांना प्राप्त हो। या परिसरातील यती योगी जपी तपी अनुरागी धर्मनिरपेक्ष नामधारक वारकरी अशा सर्वांचा गोड आशीर्वाद या कार्यक्रमाला लाभो, संजय भाऊंना लाभो, त्यांच्या मित्रमंडळीला लाभो, त्यांच्या कार्यकर्त्यांना लाभो, या ग्रामस्थांना लाभो। त्या संत मंडळीच्या चरणी साष्टांग दंडवत करतो। आजचा पहिला दिवस आहे। उद्यापासून वेळेत कथा सुरू होईल। मी तसं वेळेतच चालतो, कधी वेळ होणार नाही। सर्वांनी त्या वेळेचं भान ठेवत राहा। श्रीमद भागवत कथा मुनी श्री शुकदेवांनी राजा परीक्षितीला नमूद केली। पण या पुराणाचे रचयिते महर्षी व्यास आहेत। महर्षी व्यासांनी 18 पुराण निर्माण केले। त्याच्यापैकी कलशस्थानी असलेलं पुराण म्हणजे श्रीमद भागवत पुराण आहे। व्यासांचं मनोगत आहे, जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचा प्राण आहे। भगवान गोपालकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे। या कथेच्या अक्षरामध्ये गोपालकृष्ण बघायचे, मात्र ते दिसण्यासाठी ती दृष्टी ठेवा लागेल। पाहता पाहणे सारी दुरी सारोनिया, हा तसं पाहावं लागेल तर तुम्हाला त्या अक्षरात त्या शब्दात गोपालकृष्ण दिसतील। महर्षी व्यासांचं मनोगत आहे, कशा करता भागवताची निर्मिती। शुकदेवांचा आणि परीक्षितीचा हा पुढचा संवाद आहे। कोण मूळ भागवताचे रचयिते? महर्षी व्यास आहेत। महर्षी व्यास एक दिवस खिन्न आहेत, उद्विग्न आहेत। आपण कधी उद्विग्न राहतो माहितीये का? आपल्या मनासारखी जी गोष्ट घडत नाही का, त्या दिवशी आपण उद्विग्न राहतो। सासूबाईच्या मनासारखी सून वागत नसेल तर सासूबाई उद्विग्न राहतात। कारभार जर सासूबाई सुनबाईला करू देत नसतील तर सुनबाई सुद्धा उद्विग्न राहतात। मुलगा वडिलांच्या विरोधात वागत असेल तर वडील सुद्धा विरोधात राहतात। अनाठाई खर्च करण्यासाठी वडील पैसे देत नसतील तर मुलगाही उद्विग्न राहतो। प्रत्येकाचे उद्विग्न राहण्याचे भिन्न भिन्न प्रकार। माझ्या व्यासांचा तो उद्विग्नपणा नाही। व्यासांनी विचार केला, निर्मितो पुराणो भवाहा, 17 पुराणाची निर्मिती केली। त्याची रचना किती असेल कल्पना करा, किती श्लोक असतील।
सज्जन श्रोत्यांनो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 10-5 अभंग, 10-5 ओव्या, 10-5 श्लोक माझ्यासारखी 4-2 श्लोक पाठ करणारी इडपट गिरगावकर महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात फिरत राहतात. मला सांगा, व्यासांची रचना किती मोठी आहे. ज्या ग्रंथाचं निरूपण तुमच्या पुढे मांडायचंय त्या ग्रंथाची रचना आहे. किती श्लोक आहे. 18,000 श्लोक. बारा स्कंद. विठ्ठल स्कंद वदे 12 नवमहासंपविला सारा. श्रीमद भागवताची मूळ आरती. काय रचना आहेत महाराज. एका पुराणाची रचना करत असताना 1.25 लाख श्लोक, 1.25 लाख भारत केले निर्माण. तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान. समूळ सांगा मजला पूर्वज कथन. हे 1.25 लाख भारत केले निर्माण. 1,25,000 श्लोक. त्याच्यातला एकही श्लोक कुठ नाही. त्याच्यातला एकही श्लोक श्रुती अमान्य नाही. त्याच्यातला एकही श्लोक शास्त्र अमान्य नाही, पुराण अमान्य नाही. वेदां पुराणां शास्त्रायो मान्य भयो निरांजनम. व्यासांच्या निर्मितीला वेद शास्त्र पुराण आरती करतात, आरती करतात, आरती करतात. काय प्रगल्भवाणी असेल माझ्या व्यासांची. व्यासोचिष्ट जगत्रय. परवाला आमचे एक मित्र भेटले मागच्या आठवड्यात. ते म्हणले मी 25 श्लोक असे पाठ केलेत महाराज. ते म्हणत असताना पुढच्याचं अंतःकरण असं थरथर कापते. मी त्यांना म्हणलं ठीक आहे, ती तुमच्या स्वराची ताकद असेल, पण श्लोक व्यासांचे आहेत. श्लोक व्यासांचे. या पवित्र भारत देशात, संस्कृती संपन्न भारत देशात जो जो आपली विद्वत्ता मांडत राहतो ती विद्वत्ता मूळतः व्यासांची आहे. आपली जहागिरी नाही, हे समजून काम केलं पाहिजे. आमचे मित्र एके दिवशी म्हणे माझं भागवत ऐकायला. मी म्हणलं तुझं भागवत तुझी बायको ऐकायची नाही, भागवत कृष्णाचं आहे, सांगायला तू आहेस. तुझं भागवत कसं ऐकत. भागवत गोपाल कृष्णाचं आहे, तुझं नाही. माझं कीर्तन, कीर्तन आपलं कसं होईल. आपली चर्चा आहे, आपला संसार आहे. कीर्तन देवाचं आहे. कीर्तन पंढरीतल्या मालकांचं आहे. कीर्तन काशीतल्या मालकांचं आहे. कीर्तन देवाचं आहे, आपलं नाही. तसं पुराणातलं संपूर्ण ज्ञान व्यासांचं आहे. 17 पुराणाची निर्मिती केली. याजसाठी जप याजसाठी तप व्यासे हि आमोप ग्रंथ केले. व्यासे हि आमोप ग्रंथ केले. याजसाठी जप याजसाठी तप व्यासे ग्रंथ केले. व्यासे हि आमोप ग्रंथ केले. पुरावा आहे मालकांचा. व्यासेही आमोप ग्रंथ केले. तुमच्या आमच्या उद्धाराकरता केलेत. म्हणून पुनश्च एकदा संजय भाऊ, तुम्हाला माझ्यापेक्षा वयानं तुम्ही ज्येष्ठ आहात,
तरी पण या गादीवर बसल्यामुळे विनंती करतोय, विश्वाच्या मालकाने तुम्हाला सदृढ आयुष्य देवो आणि मिळालेल्या आयुष्यात तुम्हाला राजाश्रय प्राप्त हो. आणि तो राजाश्रय प्राप्त झाल्याच्या नंतर आपली धर्म संस्कृती जागरूक ठेवण्यासाठी तुम्ही असेच सांस्कृतिक कार्यक्रम ठेवो, ही तुम्हाला विनंती करतो. आपल्या संस्कृतीला तडा जाईल असं एकही काम तुमच्या हातानं होऊ नये, ही मा जगदंबेच्या चरणी प्रार्थना. पद येतील पद जातील, याच्या मागची राजे झाली आली गेली तीच अवस्था संजय भाऊ आपली. पण माणसाच्या जीवनातला सात्विक संदर्भ आहे तो चंद्र सूर्य येतोपर्यंत जिवंत राहतो. ती सोबतची शिदोरी आहे. असा उत्सव साजरा करणं, नाही तर महाराष्ट्राची फारशी उत्सव पाहिली. शारदीय नवरात्र महोत्सव काय असतो माझ्या माईंनो तुम्हाला उद्यापासून सांगत राहील. आज पुराणाची निर्मिती आहे का? नुसते उपास धरणं, 2-3 टाइम साबुदाणा घेणं, वरईच्या दशम्या खाणे, याच्यासाठी शारदीय नवरात्र उत्सव नाही. सांगेल मला फक्त आशीर्वाद द्या तुमचं लेकरू समजून, उद्यापासून बोलण्याचा प्रयत्न करेल. महर्षी व्यास उदिग्न येत आणि ज्या वेळेला माणसाचं मन उदिग्न होत असतं संजय भाऊ, त्यावेळेला साधू बघितला पाहिजे. आपल्या उदिग्न मनाला प्रसन्न करण्याची ताकद साधूत असते. तुम्हाला असं वाटतंय का देव उदिग्न नसतो म्हणून? पंढरीतला मालक सुद्धा एकदा उदिग्न झाला. आईसाहेबाचं मालकाचं भांडण झालं. पंढरीतल्या मालकाचं वैकुंठात आईसाहेबाचं आणि मालकाचं भांडण झालं. रुक्मिणी आईसाहेबाचं, लक्ष्मी आईसाहेबाचं आणि मालकांचं भांडण झालं. एका कारणाकरता या विश्वातली एक तेजस्वी तपस्विनी विटेवरच्या मालकाच्या मांडीवर बसली होती वैकुंठात. तिचं नाव आहे राधा. आणि मालकाच्या मांडीवर राधा बसल्या याच्याकरता विटेवरच्या मालकिनीला थोडंसं दुःख झालं, राग आला आणि देवाच्या प्रपंचात उद्विग्नता निर्माण झाली. आणि आईसाहेब दिंडीरवनात आल्या. इथं बसलेली राजकीय क्षेत्रातली तुम्ही दिग्गज माणसं आहात, कोणी व्यापार क्षेत्रातली आहात, कोणी वैद्यकीय क्षेत्रातली आहात, कोणी शैक्षणिक क्षेत्रातली आहात, शब्दप्रभारातली काही पत्रकार असतील. कल्पना करा, देवाकडे सुद्धा उद्विग्नता आहे. आईसाहेब खाली आल्या. भगवंतानं विचार केला, विश्व माझ्या हातानं चालते, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. देव कशाला म्हणतात माहिती का? मी दरवर्षी नारे ऐकतो, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे वाढवा, पाऊस पडल. ह्या एकच महिन्यात झाडं वाढले का? कोण होता झाडं लावायला? ह्या ज्या कल्पना आहेत का स्वतःच्या स्थापित केलेल्या, ह्या जरा बाजूला सरकीचा विज्ञानवादी. एक डोक्यात कल्पना ठेवा, पाऊस किती पाडायचा आणि किती कमी पाडायचा हे दोनच लोकांच्या हातात आहे, काशीतल्या आणि एक पंढरीतल्या. मधल्या लोकांनी कोंबड्यासारखं उकरायचा प्रयत्न कमी करा. ही संपूर्ण सत्ता त्या दोघांच्या हातात आहे. एक जण मला म्हणला, पाऊस पडायचं मी सांगतो, बंद करायचं येतं का तुला? मी आंबेजोगाईहून येत असताना गोदावरीच्या पात्राच्या पलीकडे बीड शहराच्या अलीकडे एक पात्र लागलं. मला नाव आठवणं त्या पात्राचं. इकडे अर्धा किलोमीटर आणि तिकडे अर्धा किलोमीटर पाण्याचं सरोवर बनलं होतं.
महाराज बंद करायची ताकद आपल्यात नाही, ही त्याच्याच हातात आहे, त्याच्याच हातात आहे. आणि त्यालाही उद्विग्नता आहे, तोही उद्विग्न आहे. शेवटी ही उद्विग्नता संपवण्यासाठी एका साधूची मदत घ्यावी लागली. आणि त्या साधूनं सांगितलं, विश्व तुमच्या नावावर जगतंय, तुमच्या संसारात कलह नकोय, तुमच्या प्रपंचात कलह नकोय. एक सांगू, पाराशरांची. कोण पाराशर? या पृथ्वी तलावर काही महात्म्यांच्या मुखारविंदातलं एक वाक्य होतं. हा संप्रदाय वेदप्रणीत आहे, हा संप्रदाय पुराण प्रणीत आहे, हा संप्रदाय शास्त्र प्रणीत आहे, हा संप्रदाय मुनी प्रणीत आहे, हा संप्रदाय ऋषी प्रणीत आहे. अशा मुनीपैकी एक पाराशर. किती मोठी पाराशर! पाराशरांनी रात्रीचा दिवस केलता, दिवसाची रात्र, चुकून बोललो. पाराशरांनी दुपारी 2 वाजता सूर्य मावळला. एवढे मोठे पाराशर अधिकारी. पाराशरांच्या जीवनामध्ये एक आद्रिका नावाची स्त्री प्राप्त झाली. ती एक देवांगण आहे. आद्रिका नावाची ज्या वेळेला पाराशरांना प्राप्त झाली, तिचा सांभाळ एका माशा धरणाऱ्याने केलता. नावेचा प्रवास करत असताना पाराशरांना ती प्राप्त झाली. गंगेच्या पात्रात असताना पाराशरांना त्या आवडल्या आणि पवित्र गंगेच्या पात्रामध्ये पाराशरांनी त्या स्त्रीशी पाणी ग्रहण केलं. म्हणून एक सांगू का तुम्हाला, महाराजांचं वाक्य, ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याच्या कुळाचा विचार करायचा नाही. अकर्तव्य नीत होय त्याशी. अकर्तव्य नीत होय त्याशी. तिच्या अंगाचा पाण्यातल्या माशासारखा दुर्गंध येत होता. म्हणून एक ठिकाणी तिचं नाव आहे दुर्गंधा. ऋषीमुनी घरी आल्याच्या नंतर सर्व ऋषीमुनींनी मंत्रजल दिलं आणि ते मंत्रजल तिच्या अंगावर टाकल्याच्या नंतर यौजनापर्यंत अंगाचा सुगंध फुलासारखा येत होता. म्हणून नाव दुसरं पडलं यौजनगंधा. आणि तत्वांनी शिखर गाठलं होतं म्हणून नाव पडलं सत्यवती. काय जीवन असतं मोठ्या लोकांचं बघा. आणि एरवी सांगत असताना काही लोकांना पुढचा अभ्यास नसताना ते म्हणायचे माशा धरणाराची मुलगी होती, ती एका कोळ्याची मुलगी होती बरं का, आणि काय ती पाराशरांची पत्नी होती. सुमळ्या, तुला पुढचा अभ्यास नव्हता. काय होतं माहितीये का, मोठ्यांचं विचकीत असताना थोडं भान ठेवलं पाहिजे. आपल्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही आणि त्या माणसाने कोट्याधीशाचा इचकायचा हा मूर्खपणा असतो. संध्याकाळच्या किराण्याची पंचायत आपली आणि आपण एखाद्या श्रीमंत माणसाचं इचकायचं मूर्खपणाचं टोकेन. आपली योग्यता नाही, ती पात्रता नाही. कोण पाराशर? महाराज, ज्या पाराशरांच्या पोटी विश्वातला ज्ञानी प्राप्त झाला ते व्यास. पाराशरांचे सुपुत्र. कालांतराने महर्षी व्यासांचं लग्न एका वटिका नावाच्या माऊलीशी झालं.
आईसाहेब वटिका. किती वाजले? गिरिजीनाथ महाराज 9:15 वाजले. हो, तेव्हा संघच्या माणसांनी धोका द्यायला चुकत बरं. ठीक आहे, एवढं सांगून पूर्णविराम कर. वटिका मातेशी लग्न झालं. श्रीमद भागवत मुनिश्री शुकदेवांनी परीक्षितीला नमूद केलं यांचा जन्म आहे का. मग परीक्षिती नाव का पडलं? शुकदेवांना शुकाचार्य का म्हणतात याचं विश्लेषण तुम्हाला उद्याला मी सांगेन. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीलाच का भागवत सांगितलं? असं परीक्षितीकडनं शुकाचार्यांनी काय घेतलं होतं? तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा मी बोलण्याचा प्रयत्न करेल. मला उदात्त अंतकरणाने आशीर्वाद देत जा. वटिका माता गरोदर आहेत माझ्या माईंनो. 9 महिने झाली, 10 महिने झाली, 11 महिने झाली, 12 महिने झाली, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष झाली. गर्भ पोटात आहे. शरीराला दुःख नाही, व्याधी नाही, पण बाळ बाहेर येत नाही. मला असं वाटतं शिजर करायची पद्धत नसेल का त्यावेळेला? डोक्यातलं काढून टाका. विज्ञान फारसं पुढे गेले असं डोक्यातलं काढून टाका. त्या काळात पुरुषांचं शिजर झालं. पुरुषांचं शिजर झालं, पुरुषाचं. यवनाश्व नावाच्या राजाला पुत्र झालता. गिरिजनाथ महाराज माणसाला पोरग झालं. न यवने द्वारे नाम यत प्रसवाम पुरुषायाम येन मुचकुंदो मानधातानाम. मानधाता पुरुषाला झालेला पुत्र शिजर होतं त्या काळात. तुम्हाला वाटतं का त्या काळात सोनोग्राफी नसावी? डोक्यातलं खुळं काढून टाका. धन्वंतरी नावाचे वैद्य आले. माझ्या वाचनातला 1 नंबरचा वैद्य, माझ्या वाचनातला 2 नंबरचा वैद्य सुषेण. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे डोळे पुसले. लखनलाल लक्ष्मणजीला चेतन केलं. ते सुषेण वैद्य. अजून 2 सांगेल तुम्हाला पुढे योग आल्यावर. पण धन्वंतरी नावाचे वैद्य त्यांच्याकडे आले. वटिका मातेच्या हातावर हरिद्रा चूर्ण टाकलं, म्हणजे हळद टाकली, आणि त्या हळदीमध्ये व्यासांचा अंगठा बुडवला. आणि त्या अंगठा धन्वंतरीनं पाहिल्याबरोबर सांगितला, विश्वाचा उद्धार करणारा पुत्र आईसाहेबाच्या पोटात आहे. गर्भसंस्कार केले, गर्भस्तुती केली. गर्भसंस्कार मध्ये बाळ पोटात असताना टीव्हीतल्या मालिका पाहणं म्हणजे गर्भसंस्कार नाही. ज्या माऊलीच्या पोटात बाळ आहे तिने हरिपाठ वाचायचा, ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायचा, जप करायचा. मालिका नाही बघायच्या. सासूने सुनेच्या झिंज्या तोडल्या, सुनेनं सासूच्या मुस्काडीत आणली. असं जर पोटात बाळ असताना पाहिलं तर तेच पोरग आईच्या वडिलाच्या अंगावर ट्रॅक्टर घालील. गर्भसंस्कार सांगितले. गर्भसंस्कार थोडं भान ठेवत जा. ते 4x4चं, 2x4चं, 3x6चं ते काचाचं डरकुल पाहत जाऊ नका जास्त. त्याच्यात पाहण्यासारखी भागवत कथा आहेत, रामकथा आहेत, शिवपुराण आहेत, संतचरित्र आहेत. बघत जा, देव छान करेल तुमचं. गर्भसंस्कार केले, गर्भस्तुती केली. पण आत्मा आवाज आला, मी एका खेळाला भेटतोय. तो खेळ म्हणजे प्रपंच. फलकट तो संसार
येथे सार भगवंत. मालक म्हणतात त्या खेळाला एका पवित्र साधूचा मुलगा भेला. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले, ते 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले, नागवेची पळणी गेले रे. ऐक खेळिया तुझ सांगतो, जाणून खेळी खेळ रे. ऐसे जाणू एका खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष लपले, स्तुती केली, बाहेर प्रगट झाले. मुनी श्री शुकाचार्य महाराज की जय. पळत होते, भाग पडला, आवाज द्यायला सुख 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 म्हणून नाव सुख पडलं. चुकीची कल्पना आहे. महाराज मुनिश्री व्यासांच्या पुत्रांनी एका सुखाचं शरीर मागितलं. पुराणाच्या भाषेमध्ये शुक पोपटाला म्हणतात. आणि त्या पोपटाच्या शरीराचं अर्जन केलं, देहांतर केलं, धर्मांतर नाही, देहांतर केलं. देहांतर समानवाम देहम दातृत्वा सुखे देह अर्जवायम. शुकांचं शरीर, पोपटाचं शरीर प्राप्त केलं. आणि या पोपटाच्या रूपामध्ये पांडवांच्या यज्ञातला एक भाताच्या कणाचा प्रसाद घेतला, पोपटाच्या रूपात. आणि या पोपटाला राघू, पोपट आणि शास्त्राच्या भाषेत शुक म्हणतात. म्हणून 4 ब्रह्मवेत्यापैकी एका ब्रह्मवेत्याला नामने शुकदेवायाम, नामने शुकदेवायाम. कर्मकांडात शर्मन्ने शुकदेवायाम असं जन कर्मकांडात. कर्माणाम भवायो शर्मन्यो यत्कालेषु यत पाराशरा सुतेषु व्यासायाम, व्यासाय सुतेषु ताम शर्मन्ने शुकदेवाय. शुकांचा जन्म झाला. एक भाताचा कण, त्याचा उपकार कसा फेडायचा ते आपण उद्याच्या सत्रात पाहू. येते श्रीमन महा भागवते पुराणे, कथा प्रसंगो अध्याय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधेशा. ऐका, उद्या 7:30ला 10 मिनिटं कमी असताना मी कथेवर असेल. मी 7:15लाच कथेवर असेल. तुम्ही एखाद्या मित्राच्या मुलाला सांगत असाल, अरे तू आई वडिलाला सांभाळ, तुम्हाला अधिकार त्याच दिवशी येऊ शकतो. तुम्ही स्वतः तुमच्या आई वडिलाला सांभाळायचे अधिकारी असावे. ज्याच्या नावानं आपला प्रपंच स्थिर होतो त्याचा प्रपंच फाटलाय. महाराज एका साधून पंढरीतल्या मालकांना, वैकुंठातल्या मालकांना सांगितलं, जा खाली दिंडीरवनात. खाली गेले, रुक्मिणी आई साहेबांना बोलले, जाऊ दे ग, मी आलोय आता माझी राधेची काही भेट होणार नाही, आता मी खाली आलोय. आईसाहेबांनी पुन्हा एक कान टोचला, तुम्ही जरी राधेला सोडून खाली आले तर लोक राधा कृष्णच म्हणतील. तर पंढरपुरातल्या मालकाला एका संतांनी शांत केलं, देवा आता राधा कृष्ण म्हणायचं नाही, आता विठोबा रुक्माई म्हणायचं. महाराज देवाच्या प्रपंचातली उद्विग्नता संपवायची ताकद साधू ते. साधू थोर जाना, 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 साधू थोर, साधू थोर जाना कलियोगे, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियोगे.
या कलियुगामध्ये साधू थोर आहे. ज्यानं 6 धुतले त्याला साधू म्हणायचं बरं. तुमच्या मेमरी कार्डावर थोडीशी धूळ आलेली असती, उद्यापासून अवतार कळल गिरगावकराचा तुम्हाला. तसा मोबाईलवर ऐकतच असाल तुम्ही. धर्महीन, पुरुषार्थहीन, शास्त्र पुराणाशी ऋषी मुनींच्या मतात मत मिसळून न राहणाऱ्या हरामखोर महाराजाच्या नादी लागताल तर संसार खालून पेटतील. पानी पिना छान के, गुरु करना पछान के. पाणी गाळून पिलं पाहिजे, आजार होत नसतात. आणि साधू आचरण संपन्न गुरु केला पाहिजे, आपलं जीवन उजळत असतं. आचरण संपन्न साधू असला पाहिजे, आचरण संपन्न. हल्ली काय प्रकार झालाय माहिती आहे? मोठ्या लोकांना सांगतोय, ज्या महाराजाकडे जास्त संपत्ती तो महाराज फार मोठा. डोक्यातलं काढून टाका. ज्या महाराजाला मोठी गाडी होती महाराज मोठा असतो का? बापू, आपण एकदा कल्याण स्टेशनला उतरलो, गिरिजीनाथ महाराज आम्ही. मी रेल्वेने गेलो, आम्हाला घ्यायला एक व्यक्ती आला, 3.25 कोटीची गाडी होती. मी जरा जपून बसलो त्या गाडीत, कारण तितके भारीचे आपल्याला नाही. म्हणलं आपला धक्का एखाद्या बटनला लागावून अचानक रस्त्यानं दार उघडाव. मी थोडं जपून बसलो. ते म्हणे महाराज असं मोकळं बसा ना. मी म्हणलं तुझी भारीची गाडी आहे दादा, मी कसं माझा काय, तर मी खेड्यातला माणूस, शेतकरी माणूस. नाही म्हणे बसा, तसं काय नाही, माझ्यापाशी बटन आहे, ते बटन दाबल्याशिवाय काहीच उघडत नाही. मी त्याला म्हणलं गाडी किती किमतीची? ते म्हणला 3.25 कोटीची. आपला धंदा काय? ते म्हणला मी टोल नाक्यावर टाळ्या वाजितो. मी 1 महिनाभर शेंडी खाजीत होतो. पण त्यानं सांगितलं महाराज साधी सुपारी सुद्धा जीवनात खाल्ली नाही, असं निर्व्यसनी जीवन जपलो, म्हणून 3.25 कोटीची गाडी घेतली. मग या देशातला तृतीयपंथी जर 3.25 कोटीच्या गाडीत फिरत असेल तर महाराज 5-50 लाखाच्या गाडीत फिरून काय वान्यरावानी उड्या हाणायला सोमळ्या तू? काय एवढ्यावानी करायला? काय 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 मोठी गोष्ट आहे? ह्या गाड्या घोड्या पैसा आदला हे प्रारब्धाचं काम आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी, याच्यावर नाही भाळलं पाहिजे. एखाद्या महाराजाला काही लोक मानतात म्हणून आपण मानावं असं सुद्धा नाही, त्याला तपासलं पाहिजे. गिरिजीनाथ महाराज एका महाराजाच्या दर्शन, मला सांगा, व्यासांचं मनोगत शुद्ध करायचंय. व्यासांनी महाराज कसे शोधलेत लक्षात घ्या. एका महाराजाच्या दर्शनाकरता एका बाईनं आपल्या बाळाला नेलं. माझ्या महाराष्ट्रातल्या मावल्या जरा भावनिक येतात, असू द्या भावनिक, पण भावना उतू नाही गेली पाहिजे, इतकं लक्षात ठेवा. कोणती भाजी जर उतू गेली ना, तिचं सत्व खाली जात असतं, ती भाजी जरा बेचव होत असती. म्हणून आमची आजी म्हणायची शक्यतो कढी उतू जाऊ द्यायची नाही. कढी जर उतू गेली ना तर ती जरा बेचव, अशी चविष्ट लागत नाही. तितकी भावना उतू नका जाऊ देत जाऊ. त्या महाराजांच्या दर्शनाकरता आपल्या बाळाला नेलं. ते बाळ थोडं वात्रटच होतं, ते काही महाराजांच्या पाया पडत नव्हतं. आईनं त्याचं डोकं दाबलं आणि त्यानं महाराजाचं दर्शन घेतलं. पण महाराजांच्या पायाला असं नखानं वर खाणलं, रक्त निघलं पायाचं. आता महाराज थोडे तांबीस होते, पण त्या पोराची आई फार हुशार होती. तिने 500-500च्या 3 नोटा महाराजाच्या पायावर टाकल्या. महाराज गार. 1,500 महाराज बर्फासारखाच गार. बाहेर निघल्याच्या नंतर त्या बाईने विचारलं, आपण कोण? म्हणलं मी गिरगावकर आहे. महाराजांचं दर्शन घ्यायचं का? म्हणलं मी दर्शन घेण्यासाठी नाही आलो, महाराजांनी आमच्या इथून 4 क्विंटल गहू आणलेत, 2 महिने झालं त्याचे पैसे देत नाहीत, मी ते पैसे मागायला आलो. ती बाई म्हणली, अहो गिरगावकर महाराज, तुम्हाला कळतंय का? इतकी लोक त्यांच्या पाया पडते, तुम्ही 4 क्विंटल गहू त्यांना देऊन टाका ना. म्हणलं बाई दिली असते ग, पण ते शेतातली गहू आहेत घरच्या, मला काय भागवतात आलेले नाहीत. ते घरच्या शेतातले आहेत ना. मी रात्री बेरात्री मोटर लावायला गेलो ग. नाही बाई, मग तुम्ही द्यायला काय हरकत येते? एवढी मोठी महाराज. म्हणलं तू त्यांना मोठं म्हणते का? हो, मी माझ्या बाळाला दर्शना करता आणलंय. कशा करता दर्शन? माझा मुलगा 3 वर्ष झालं पहिलीतच आहे.
ह्या महाराजांचं दर्शन घेतल्यावर दुसरीच जाईन. मी म्हणलं बाई तुला लक्षात असू दे, ज्या महाराजांच्या पाया पडायला मुलाला आणलंस त्या महाराजाच्या मुलाला 20 वर्षापासून डोक्याच्या गोळ्या चालू येतात. ज्या महाराजांच्या मुलांचं डोकं जर मेंदू खराब असेल तर तुमच्या पोरांनी दर्शन घेतल्यावर तुमच्या पोराचे डोके सुधारतील? संजू भाऊ कसं शक्य आहे? म्हणून महाराज हा सात्विक शोधला पाहिजे. आज भला अभ्यास नसू द्या, या संप्रदायाची ओळख अभ्यासानं नाही आचरणानं आहे. शुद्ध आचरणा चुकू नको, शुद्ध आचरणा चुकू नको, शुद्ध आचरण चुकू नको, शुद्ध आचरण चुकू नको. जरी झाला तो चतुर शहाणा, कधी झाला तो चतुर शहाणा, जरी झाला तो चतुर शहाणा, जरी झाला तो चतुर शहाणा. शुद्ध आचरणा चुकू नको, हो शुद्ध आचरणा चुकू नको, शुद्ध आचरणा चुकू नको, हो शुद्ध आचरणा चुकू नको. काय गोड वाक्य माझ्या मालकांचं. जरी झाला तो चतुर शहाणा, शुद्ध आचरणा चुकू नको. देवा वेद करतलेत, शास्त्र करतलेत, पुराण करतले, गाथा करतले, ज्ञानेश्वरी करतले, पण बापानं जिच्या सोबत लग्न लावून दिले ती ओघळता जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय मन. पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशातला 1 नंबरचा महाराज. आचरणाला किंमत आहे आपल्याकडे. असा एक आचरण संपन्न साधू महर्षी व्यासांना प्राप्त झाले. तो साधू आहे 6व्या क्रमांकाचा ब्रह्मचारी. माझ्या वाचनात 19 संन्यासी आले. त्याच्यापैकी 1 नंबरचे संन्यासी कोणतं? मारुतीराय. 6व्या क्रमांकाचे संन्यासी कोणतं? देवर्षी नारद. मधले घरी गेल्यावर पा, अन्यथा तुमच्या दुसऱ्या महाराजांना विचारा. माझ्याकडून 2 पुरे, सगळं सांगायला मी गुत्त थोडं घेतलं. 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद महर्षी व्यासांची भेट झाली. सज्जनांनो, नुसता संन्यासी नाही, सनातन संस्कृती जिवंत ठेवायचं काम नारदांनी केलं. भक्तीचे 9 सूत्र, 9विधा भक्ती सूत्र त्या नारदांचं जीवन आहे. आणि या पवित्र भारत देशात सर्वात मोठी किंमत आहे कीर्तनाला. कीर्तन म्हणजे भजन. आणि भजन परंपरेतलं अग्रगण्य नेतृत्व कोण असेल तर देवर्षी नारद आहेत. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सूर नर किन्नर नारद तुंबर. या भक्ती संप्रदायामध्ये, या सनातन संस्कृतीचे, या वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर. भजन परंपरा तिथून, भजन खरी महादेव तिथून परंपरा. आणि या भजन परंपरेमध्ये, या संकीर्तन परंपरेमध्ये देवर्षी नारद एक आगळं वेगळं स्थान आहे, अनन्य साधारण महत्वाचं स्थान आहे. आणि तो महात्मा व्यासांना प्राप्त झाला.
आता काही मोजमाप करत असताना व्यास मोठे का नारद मोठे हे नाही बघायचं, हे बघायचं नाही, हे नाही बघायचं. 500 एकर वाला मालक 1 लिटर दूध पेत होता. जमीन 500 एकर, पण रोज 1 लिटर दूध प्यायचा. पण त्याला गायची म्हशीची धार काढता येत नाही. ज्याला गुंठाभर जमीन नाही गिरिजीनाथ महाराज, ते गायची धार काढायचं आणि 500 एकर वाल्याला दूध द्यायचं. श्रेयवाद कोणाचा? कर्मवाद कोणाचा? कर्तव्यवाद कोणाचा? घेत असेल मोबदला, पण गायीची धार काढता येते. असेल 500 एकर जमीन, पण त्याला वासरूही सोडता येत नाही. म्हणून त्यानं कधी कधी उदात्त अंतकरणाने म्हणावं, गेल्या 20 वर्षापासून माझ्याकडे काम करणारा नोकर मला दूध पाजतोय. नाही तर कधी कधी कशी अवस्था होती माहिती का, एका माणसाकडे 7-8 म्हशी, त्याच्यातल्या 4 जणलेल्या. आम्ही घरी गेलो, म्हणे महाराज चहा कोणता घ्यायचा? म्हणलं कोणताच नको मला. नाही आमच्याकडे 2 दिवस झालं काळा चहा आहे. म्हणलं कशा करता? म्हशी तर 4 जणलेल्या आहेत. काही नाही म्हणे, मला काही धार काढता येत नाही आणि वघाराला मनानं पेता येत नाही. म्हशीच्या वघाराला मनानं पेता येत नाही, ती बांधलेली होती ना. म्हणजे त्या आईचं वासरू असून त्याला मनानं पेता येत नाही, यानं बांधलेलं आहे. आणि यानं विकत घेऊन याला काळा चहा प्यावा लागतो, याला धार काढता येत नाही. म्हणजे अशी प्रचंड शेती आणि प्रचंड म्हशी म्हणून मोठा नाही. त्याच्या घरी काम करणारा कर्तव्यातला निपुण व्यक्ती हाही त्याच्या बरोबरीचा असतो. मग एखाद्या क्षेत्रात कोण मोठं कोण लहान हा नाही विचार करायचा. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या वयाच्या बाबतीत जर विचार केला तर मला असं वाटतंय, आळंदीतल्या मालकांनी ज्या वेळेला ज्ञानेश्वरी लिहिली त्या वयातली लेकरं आता 3-3 वाजेपर्यंत मोबाईलच काय. आणि आळंदीतल्या मालकांनी विश्वावर जय प्राप्त केला. ज्ञान किती माहिती का? मला सगळ्या काही पुराणाची मिळून, काही ग्रंथातली याच्यातली त्याच्यातली मिळून 2900 श्लोक पाठ आहे. म्हणजे मी किती मोठा आहे? एका डब्बीत बसली. आपल्याकडे समुद्र किती येतं? 7. या सागराला लाजवील इतका मोठा ज्ञानाचा समुद्र ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, सागर ज्ञाना. तसं व्यासांच्या आणि नारदांच्या वयातली तफावत बघायची नाही. एखाद्या व्यक्तीच्या भक्तीच्या कर्तव्यातला अंक मोठा असतो, त्या अर्थी नारद आहेत. भेट झाली, उदिग्नत आहे. उदिग्नो को भवा, माझ्या भाषेत सांगेल खिन्न को भवा, अप्रसन्न को भवा. आपण नाराज का आहात? आपण खिन्न का आहात? नारदांनी प्रश्न केला. नारदा, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे पण समाधान नाही. मला असं वाटते पुन्हा पाहिजे, पुन्हा पाहिजे. ही नाही, ही नाही. आम्हा घरी धन शब्दाची चरत्ने. महाराज, या संत लोकांची श्रीमंती म्हणजे ज्ञान. या संत लोकांची श्रीमंती म्हणजे रचना.
ती काव्य, ती त्यांची श्रीमंती आहे. वेगाच सांगतो, देवर्षी नारदांनी नमूद केलं, महर्षी आपण एका पुन्हा पुराणाची निर्मिती करा. ते पुराण म्हणजे 18वं पुराण, अष्टादश पुराण. नारदांनी मागच्या जन्माचा गतो जन्म प्रसंगो हा, मागील जन्माचा मागोवा महर्षी व्यासांना नमूद केला. देवर्षी नारद मागच्या जन्मातलं चरित्र महर्षींना नमूद करतात. भागवताची निर्मिती आहे का? पित्याचं सुख मानवलं, एका सात्विक सदाचारी तेजपुंज घरी वास्तव्य झालं. वैकुंठवासी चक्रांकित महाराज सांगायचे, महाराज पुरावा हा अधिकारी माणसांचा मानला पाहिजे, लोकमान्यांचा नाही, देवमान्यांचा. कारण हल्ली लोक कोणाला मानतील त्याच्यामुळे आपण त्यांचे पुरावे मानायचे नाही, देवमान्यांचे मानायचे, संत मान्यांचे मानायचे. चक्रांकित महाराज सांगायचे, देवर्षी नारदांना त्या घरी देवघरातली साफसफाई करायचं काम मिळालं. कालची निर्माल्य गंगेत नेऊन टाकायची, स्नान करून ओल्या कपड्यानं गंगेचं पाणी देवाच्या स्नानाकरता आणायचं. नारदांच्या आईनं गाईच्या गोठ्यातून शेण आणायचं, नारदांनी ते शेण एका पात्रात कालवायचं, त्या शेणानं देवघर सारून घ्यायचं. ती देवाची जी पात्र होती ती बाहेर ठेवायची, नारदांच्या आईनं ती घासायची. वेगाच सांगतो मोजकं, एके दिवशी देवर्षी नारदांच्या आईला सर्पदंश झाला आणि गाईच्या गोठ्यामध्ये नारदांच्या आई सर्पदंशाने गतप्राण झाल्या. महर्षी व्यास मागचं चरित्र नारदांचं श्रवण करत होते. पूज्यश्री महर्षी, बाबा गेले याचं दुःख मला आईनं जाणवू दिलं नाही, पण आई गेल्यामुळं दिशा पोरक्या झाल्या. आकाशाची पोकळी भयावह वाटत होती, उदासीनता अंतकरणामध्ये चक्र फिरवत होती. अशा वेळेला एका व्यक्तीनं सांत्वन केलं आणि विश्वाच्या मालकाचा धावा केला. तो जगन्निवास प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय, बोल भवानी माता की जय. आणि मग माझं आठवण करा, माझं स्मरण करा, मी तुम्हाला भेटत राहील. हा एक पुरावा आहे. आणि अजून 3 पुरावे व्यासांना प्राप्त झाले. हा एक, असे 4 पुरावे प्राप्त झाले. आणि मनातली उद्विग्नता संपली आणि महर्षी व्यास समाधी अवस्थेत बसले. समाधी एक योगाची अवस्था आहे, एक ध्यानाची अवस्था आहे. आणि त्या समाधी अवस्थेत नारद देवर्षी व्यास बसायचे आणि समाधी उत्थान झाली की देवर्षी महर्षी व्यास मुखारविंदातून त्यांच्या श्लोक पडायचे. आणि ते श्लोक ज्या वेळेला व्यास असे पुटपुटायचे त्यावेळेला वेचण्यासाठी एक व्यक्ती जवळ बसला. महाराज, त्या व्यक्तीचे कान फार मोठे होते. व्यासांच्या मुखारविंदातून पडलेली शब्द ऐकण्यासाठी त्या व्यक्तीचे कान मोठे होते. मोहनबुवा, त्या व्यक्तीचे डोळे फार बारीक होते.
त्या व्यक्तीचं नाव आहे विघ्नहर भगवान गणेश. एक माहिती आहे का तुम्हाला, कान माणसानं कधी बी मोठे ठेवायचे कशा करता, एखाद्या हलकटानं आपली निंदा जरी केली तरी ती सामावून ठेवायची ताकद त्याच्यात असली पाहिजे, याच्याकरता कान मोठे ठेवत जा. आणि एखादी आपल्याच्यानं चूक होऊ नये याच्याकरता आपली डोळे इतकी सूक्ष्म पाहिजे की सूक्ष्म चुका पाहण्याची ताकद त्या डोळ्यात असावी. याच्याकरता भगवान गणेशाचे डोळे आजमावा, कान त्यांचे घ्या. तुम्हाला एक माहित आहे का, कान, डोळे आणि तोंड, मानवी शरीराला ह्या 3.5 हाताच्या मोबाईलला 9 छिद्र येतं. त्याच्यातले सगळ्यात बदमाश छिद्र कोणते असतील ते हे. म्हणून देवा पूजा करताना तुम्ही पाठीला पाणी लावा म्हणत नाहीत. नेत्राजमन हे फार बदमाश आहे ते 2 छिद्र. परांगणा सुंदरा अलंकार मंडित नटे जाना, पाहलिया पाप मना चक्षुद्वारे धावतसे. लक्षात ठेवा, नवरात्र म्हणजे उदवणारी शक्तीचा आहे. अजून लक्षात ठेवा पुरुषांनो, या भारत देशाची ओळख या विश्वातल्या पुरुषांमुळे नाही, या देशातल्या स्त्रीमुळे आहे. इथं बसलेल्या मातब्बर, मी मगाशी क्षेत्र सांगून गेलो, राजक्षेत्र, व्यापार क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र. तुम्ही गडगंज आहात. या भारत देशामध्ये डझनापेक्षा जास्त पद भोगणारा राजकीय क्षेत्रातला नेता मोठा आहे किंवा नाही असं मी म्हणणार नाही, पण त्याला 9 महिने पोटात ठेवणारी त्याची आई किती मोठी असेल याचा विचार करा. तिनं ते रत्न दिले देशाला, ती किती मोठी असेल. या देशाला आध्यात्मिक सत्तेमध्ये कालच्या काळामध्ये या पवित्र भारत देशाची मान उंचावली पूज्य श्री स्वामी विवेकानंद. त्या विवेकानंदांना 9 महिने पोटात ठेवणारे त्या मातोश्री किती मोठ्या असतील. छत्रपती शिवरायांना 9 महिने पोटात ठेवणाऱ्या त्या मातोश्री किती मोठ्या असतील. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांना पोटात ठेवणाऱ्या त्या मातोश्री किती मोठ्या असतील. बऱ्यापैकी 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करणाऱ्या देवी अहिल्याबाई होळकर, त्या माऊलीला 9 महिने पोटात ठेवणारी ती आई किती मोठी असेल. सबसे बड़ी है माँ जगत में, सबसे बड़ी है माँ, है माँ सबसे बड़ी है माँ जगत में, सबसे बड़ी है माँ. गोड शब्द रचना आहे. चला, या विश्वात सर्वात मोठी आई आहे. शिक्षणाची गंगा पांगवणाऱ्या सावित्रीबाई, महर्षी ज्योतिबा, 9 महिने पोटात ठेवणारी आई किती मोठी असेल. एक ऐकता नाव छोटस, या देशाची घटना लिहिणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या व्यक्तीच्या खांद्याला खांदा लावून संसार करणारी. कधी रमाबाईची ओळख आहे तुम्हाला?
काय परिस्थिती असेल हो? तिलाही पोटात ठेवणारी माऊली किती मोठी असेल. म्हणून माझ्या माईंनो या देशाची ओळख तुम्ही आहात, राज्य, राणी व संपत्ती. म्हणून तुम्ही चुका करता कामा नये, काही चुका करायच्या नाही. अहो किती चुका. नवरात्रीतला उपास धरते म्हणे आणि देवीला भेंड्या चालत्यात म्हणे. नवरात्रीतल्या उपासात म्हणे देवीला भेंड्या चालत्यात. असं नसतं मंजुळा. देवी का शेळी आहे का देवी का मेंढी आहे, तुझ्या मनानं कसं करते तू. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे. आपल्या मनाची घोडे पळवायचे नाही माझ्या माईंनो. ऐकत राहा पुढे चला. हे 4 पुरावे महर्षी व्यासांना प्राप्त झाले आणि महर्षींना समाधी लागायची, समाधी श्लोक सुचायचे. समाधी उत्थान झाल्याच्या नंतर मुखारविंदातील ते श्लोक बाहेर पडायचे आणि ते टिपण्यासाठी भगवान गणेश लिखाण करण्यासाठी बसले. सिद्धिविनायकं लंबोदरानां गिरिजासुते विघ्ननाशानां बुद्धिरेकं प्रभावो आपाम्पतिनिरानां कृपापात्रेषु ब्रह्मकन्याय जायते. ते भगवान गणेश लिहिण्यासाठी बसायचे. त्याच्यातले काही कुट श्लोक काढले. श्लोक आठवायचे पण अर्थ संपादन होत नव्हता, त्याचा अर्थ अर्जन होत नव्हता. ते श्लोक बाजूला काढले आणि एवढी श्लोक बाजूला केले. त्या रचनेला नाव दिलं श्रीमद भागवत महापुराण. श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी. एक लक्षात ठेवा बरं का, पैशाच्या विरोधात बोलणारी बरीपैकी महाराज आहेत, पण पैशाशिवाय काहीच धकत नाही असा एकही महाराज नाही. मला तरी पाहायला भेटला नाही. एखाद्या महाराजाला जर पैसे आवडत नसतील तर त्याच्या अंगातलं शर्ट 2000 रुपये मीटरचे त्यानं कधी आऊत आणले? त्यांनी कधी सोयाबीन कापली? त्याला कधी तूर फवारता येते? म्हणून या भारतीय संस्कृतीत नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशातल्या मानवी जीवाला अर्थार्जन करणं अत्यंत गरजेचं आहे. श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी. मला सांगा, आदरणीय संजू भाऊ असतील, त्यांचे मित्रपरिवार असतील, त्यांच्यातले राजकीय क्षेत्रातले काही मित्र असतील, व्यापार क्षेत्रातले असतील, माझा शेतकरी राजा असेल पुढे बसलेला, उदात्त अंतकरणाने तुम्हाला विचारतो, असं कधी झालंय का? आता सार्वजनिक दुर्गा माता नवरात्री शारदीय उत्सव साजरा करायलात आणि मंडपवाल्यानं सांगितलं मी 1 रुपया घेणार नाही. कारण मला असं वाटतं मंडपवाल्याला पण बायको असेल, त्याला असे मोकळे हातवरी करता येणार नाही. कारण त्यानं हात जर वरी केले तर ती घरची दांडा घेईन. कारण हिला तरी 8 हात आहेत, ही तितकं मारित नाही, 2 हातावाली जास्त मारती. जे बावल्यावर चढे त्यांना माहिती आहे. अर्थ लागतो. मी सांगू तुम्हाला, देव करायचा असेल तरी पैसा लागतो. तुम्ही पंढरपूरला जा, तुम्ही काशीला जा, तुम्ही द्वारकेला जा, तुम्ही रामेश्वरला जा, तुम्ही औंढ्याला जा, कुठेही जा, परळीला जा, तुळजापूरला जा, माहूरला जा, वणीला जा,
कोल्हापूरला जा, आपल्याकडे 3.5 पीठ आहेत ना महाराष्ट्रात. वय संपल्याच्या नंतर एसटी जरी फुकट असेल, वय संपल्याच्या नंतर एसटी जरी फुकट असेल तरी त्या जगदंबेला समर्पित करायची फुलं मात्र तुम्हाला फुकट भेटणार नाहीत. आणि ती जर फुकट घेतली तर तुम्हाला काय अर्थ राहणार आहे? संकल्प तसा सोडता येतो का देवा? ठीक आहे, संकल्पात जी शब्द आहेत ती पूर्ण करत नाही. यदि सुवर्ण पुष्पम समर्पयामी, आता सोन्याचं फुल कधी पाहिन कोण? मंत्र्याच्या घरी भागवत असलं तरी सोन्याची फुलं नसतील ना. मग आपल्याला म्हणावं लागतं ऋतुपुष्पम समर्पयामी. काले वृषदो इति सर्वानां तरुवरो शाखा प्रसन्नो स्थितां पुष्पाधिनी माल्याधिनीं ऋतुपुष्पम समर्पयामी. ज्या काळात जे फुलं प्राप्त होतील ती समर्पित करायची. इद हिरण्यमुद्राहानाहं आपांपती निरे. समुद्राचं पाणी कधी? पंचगंगा वाणांजपरे. नुसतं म्हणायचं आपण. येन शारदा जगदंबा भयस्थितो महालक्ष्मी महासरस्वती महाकाली रक्तपुष्पम समर्पामी. देवीला लाल फूल, भगवान गणेशाला लाल फूल. आणि यजमानाच्या ताटात नसतील तर आपल्याला अपमान करता येतो का? नाही. मग आपण तेच फूल उचलायचं, कुंखात बुडवायचं. आमच्या इतकी हुशार माणसं तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत. यदि गंधासार्जितं माल्याय स्वपुष्पेनासितं आरक्तपुष्पं जगदंबा समर्पयामी. आम्ही म्हणावं ते पर्व काळ. वेदानां वानिरोर प्रगल्भेषु रसनायां ब्रह्मकन्यानाधिष्ठितां ज्ञानायो सरस्वतीयां रसने फलदुम्राणां वानिरोर्भूषितां हेमपुष्पात्यो. सात्विक सदाचारी पुण्यशील ब्राह्मणांनी सांगितलं हेमपुष्पम समर्पयामी. तुम्ही साधं बकुळाचं फुल जरी समर्पित केलं तरी सोन्याचं फुल समर्पित केल्याचं पुण्य प्राप्त होते. वाणीची ताकद असते. पण त्याला नियम काय? त्रिकालो संध्यायो जायतम. याच्या पुढचं सांगतो कर्मात 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 उच्चते द्विजाहा. जसं जसं कर्म श्रेष्ठ असेल तसा द्विज उत्तम असतो. जातीने नाही, कर्मान. कर्मात श्रेष्ठ उच्चते. म्हणून स्त्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीशिवाय नाही. आपण संसारातली माणसं आहात, मी सुद्धा. बरं ठीक आहे, कोणी चमच्याभर चिखलानं भरला असेल, कोणी वाटीभर भरला असेल, कोणी गाडीभर चिखलाने भरला असेल, पण चिखलाने भरला संसाराच्या. तर प्रपंचामध्ये घरातल्या सगळ्या लोकांचं जीवन सुखी आणि मनोगत शांत ठेवण्यासाठी अर्थ लागतो. धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैसे. याच्या पलीकडचं एक उदाहरण आहे बापू तुमच्याकडे. सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. कांता लवे बहुमाने. एक सांगू सज्जनांनो, संक्रांतीला बँकेत ठेवलेले दागिने जर 2 दिवसानं नवऱ्यानं सोडून आणले ना बायकोला, तर ती नंदीबाईला इतकी झुलती. नंदीबाईला इतकी बायको झुलती, नंदीबाईला इतकी. आणि संक्रांतीच्या दिवशी बायकोचे दागिने सोडून आणू नका, ती तुम्हाला झुलीती. तुमच्यावर आरोप करतो असं नाही, मालकांचा पुरावा आहे. सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने.
याच्या पलीकडे सांगतो, धनवंत पुरुषासी नाही नाही, त्या धनाची झाली या तुटी. सर्व मान्यता आहे धनवंता लागी धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. महाराज अर्थ ज्याच्याकडे त्याला मान्यता आहे. म्हणून श्री हा शब्द लक्ष्मी आहे. म्हणून श्रीमद भागवताला श्री शब्द अगोदर दिला, म्हणजे ज्या ग्रंथामध्ये लक्ष्मीचं ओतप्रोत वास्तव्य आहे. एक सोपं सांगतो तुम्हाला, सोपं. भागवत सांगणारी महाराज किती श्रीमंत आहेत मी ती नाही सांगायचा, पण या पवित्र देशात चालत असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या कालामध्ये अन्नदान किती होते हा महत्वाचा भाग आहे. कशाची ताकद आहे देवाई? ही लक्ष्मीची ताकद आहे. आज पूर्ण दिवस कालपासनं रोजची रोज सगळ्या मावल्यांना पुरुषांना फलाहार आहे. शारदीय नवरात्र उत्सव आहे म्हणून फराळाची सोय आहे. मला सांगा कशाची ताकद आहे? ही लक्ष्मीची ताकद आहे. श्री मत भागवत. भागवत भ या शब्दाचा अर्थ आहे भाव. भाव. ग या शब्दाचा अर्थ आहे गहन आणि त या शब्दाचा अर्थ आहे तत्व. ऐका छोटासा मुद्दा. श्रीमद भागवतामध्ये भाव असावा. आपल्या संस्कृतीमध्ये भावाशिवाय अर्थच नाही. भाव म्हणजे भाऊ नाही. भाव या शब्दाचा अर्थ आहे श्रद्धा. श्रद्धावान लभन्ते ज्ञानम किंवा देवाकारणे भावची तस्मात किंवा भावा एकासाठी कांदा वाहे आपुल्या काही न लगे एक भावची कारण तुका मने आन. विठोबा भाव भाव बोरे खाय भिल्लटीची थोर प्रेमाचा किंवा नमने उचिष्टाथवा थोडे तुका मने भक्ती पुढे किंवा पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडे. भाव म्हणून भा शब्द आला. किती भाव पाहिजे महाराज? सागराचा अंत लागेल एखाद्या वेळेस. आकाश मोजवे लविती. किती विती आकाश मोजता येईल? बिंदू ते आपांपतीची आयती. समुद्राच्या पाण्यातले थेंब मोजता येतील. वेळ झाला का? वेळ झाला सांगा बरं मला. पृथ्वीवरचे कण मोजता येतील, पण काही लोकांचा भाव मोजता येत नाही. इतका मोठा भाव आहे तो भागवतात. गहन आहे. आणि त या शब्दाचा अर्थ आहे तत्व. तत्वाशिवाय कुठलंही जीवन चालत नाही. ना तुमचं राजकीय क्षेत्र, ना व्यापार क्षेत्र, ना शैक्षणिक क्षेत्र, ना वैद्यकीय क्षेत्र, ना आध्यात्मिक क्षेत्र. या प्रत्येक क्षेत्रात तत्व लागतंय. म्हणून ता शब्द वापरला. श्रीमद भागवत पुराण. व्यासांची निर्मिती. मैत्रेयाचा संवाद आहे. विदुराचा संवाद आहे. महर्षी व्यासांनी श्रीमद भागवताची निर्मिती केली. व्यास कोणाचे पुत्र?